हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत डिझायनर नेक ब्लाऊज बॅक पार्ट। तर आपल्याला ब्लाऊजची तयार उंची 12.5 हवी। त्यासाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा 13.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। 2.25 इंचाचा गळा घेणार आहोत, 3 इंचाचा शोल्डर घेणार आहोत, 5.5 इंचाचा मुंडा घेणार आहोत व मार्किंग आखून घेणार आहोत। 34चा चौथा भाग 8.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी मार्जिन घेणार आहोत। 30चा चौथा भाग 7.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। 1 इंच एक्स्ट्रा टक्स पॉइंट देण्यासाठी घेणार आहोत व 2 इंच एक्स्ट्रा फिटिंग मार्जिन घेणार आहोत। मार्किंग आखून घेणार आहोत। एकदम सुंदर प्रकारे मी तुम्हाला बॅक पार्ट डिझायनर बॅक पार्ट शिकवणार आहे। 3 इंचाचा गळा घेण्यासाठी दोन्ही बाजूनी शिलाई मार्जिन सोडून 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। 2.5 इंच गळा रुंदी घेणार आहोत व एक बॉक्स आखून घ्यायचा। अशा प्रकारे बॉक्स आखून घेतलेला आहे। आता आपण डिझाइन तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मार्किंग करून घ्यायची। खालच्या बाजूने गोल आकारात मार्किंग करून घ्यायची। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायची व मार्किंग कट करून घ्यायची। तर तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। आता आपण शिलाई करून घेणार आहोत। तर त्यासाठी मेन कापड ठेवून त्याच्यावरती असं ठेवून खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची। आता पूर्ण गळ्यावरती अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची। पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे। आणखी एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे गळा फिनिशिंग मध्ये बसतो। दोन्ही शिलाई मारून झालेल्या आहेत। आता एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे। पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे। कट मारून घेतलेले आहे व गळा आतमधल्या बाजूने फोल्ड करून पूर्ण गळ्यावरती एक शिलाई मारून घ्यायची। डिझाइनचे कोपरे बाहेर काढून घ्यायचे व त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे आकार व्यवस्थित दिसतो। पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून झालेली आहे। अशाच प्रकारे खालच्या बाजूने ही एक तापटीप मारून घ्यायची। खालच्या बाजूने शिलाई मारून झालेली आहे। आता पूर्ण ब्लाऊजवरती चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायची। दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे शिलाई मारून एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे। आता आपण टक्स मारण्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत। त्यासाठी ब्लाऊज हाफ फोल्ड करून घ्यायचा व हाफ फोल्ड केलेल्या साईडने 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। टक्स उंची 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायची व टक्स मारून घ्यायचे। दोन्ही बाजूने टक्स मारून घ्यायचे। या डिझाइनसाठी ब्लाऊजचे काठ अगोदर काढून घ्यायचे, नंतरच ब्लाऊज तयार करून घ्यायचा। तर काठ काढून घेतलेले आहेत। आपण आता काठाच्या वरच्या बाजूने एक शिलाई मारून घेणार आहोत। शिलाई मारून झालेली आहे। आता आपण डिझाइनची मार्किंग करून घेणार आहोत। त्यासाठी ब्लाऊज हाफ फोल्ड करून घ्यायचा व गोल आकार देऊन मार्किंग करून घ्यायची। हीच मार्किंग दुसऱ्याही बाजूने उमटून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजूने एक समान मार्किंग तयार होईल। दोन्ही बाजूने मार्किंग तयार आहे। आता आपण याच्यावरती काठापासून एक डिझाइन तयार करून घेणार आहोत। तर मार्किंग वरती काठ ठेवून छोट्या छोट्या घड्या पाडून घ्यायच्या। सर्व घड्या एक समान येतील असे घड्या पाडून घ्यायच्या।
पूर्ण गळ्याच्या राऊंडवरती अशाच प्रकारे घड्या पाडून घ्यायच्या। तर तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसा व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। तर अशा प्रकारे पूर्ण घड्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत। आता गळा आपला 3 इंच आहे, तर पूर्ण काठावरती 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची व खालच्याही बाजूने सेम घड्या पाडून घ्यायच्या व शिलाई मारून घ्यायची। अजून वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग शिकवलेली आहे। पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे। आता एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेणार आहोत। खालच्या बाजूने पूर्ण काठ कट करून घ्यायचं। आता आपण याच्यावरती लेस लावून घेणार आहोत। सुरुवातीला वरच्या बाजूने गळ्यावरती लेस लावून घ्यायची, लेसच्या एका बाजूने शिलाई मारून घ्यायची। लेसच्या दुसऱ्याही बाजूने अशाच प्रकारे एक शिलाई मारून घ्यायची। आणखी एक लेसचा राऊंड मारून घ्यायचा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तुमचं एक सबस्क्राईब बटन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। दोन्ही बाजूने लेस लावून घेतलेली आहे। आता आपण काठाच्या राऊंडवरती ही लेस लावून घेणार आहोत। वरती लेस लावल्याप्रमाणेच लेसच्या एका बाजूने शिलाई मारून घ्यायची व तशाच प्रकारे दुसऱ्या बाजूने लेसवरती एक शिलाई मारून घ्यायची। खालच्या बाजूने सेम अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची। तर अशा प्रकारे आपला बॅक पार्ट तयार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ।